महाराष्ट्राचा तू जागर हो, निर्मितीचा तू सागर हो, भुकेल्याची तू भाकर हो, दुःखितांची तू पुंकर हो. लढण्याची, जिंकण्याची, आरंभाची, अंताची, टाकलेल्या पावलांची, जागलेल्या रातींची, राखलेल्या संयमाची, मोडलेल्या चौकटींची, साऱ्यांची तू जय हो. नमस्कार. जय हो सोल्युशन्स कृत आणि राजा माने व मंदा माने प्रस्तुत सह्याद्री वाहिनीवरील जय हो या विशेष मालिकेमध्ये मी समीरा गुजर, ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांच्या समवेत आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार, मी राजा माने. मी समीरा यांच्या समवेत पुनश्च एकदा आपलं स्वागत करतो. खरं तर महाराष्ट्र देशाचं सर्वच आघाड्यांवर नेतृत्व करताना आपण पाहतो आणि हे नेतृत्व करत असताना प्रत्येक क्षेत्रातला माणूस त्यात काहीतरी धडपड करतोय आणि त्या धडपडीचं, त्या योगदानाचं जे चित्र महाराष्ट्राला दिसलं पाहिजे ते दाखवण्याचं काम म्हणजे ही तुमची जय हो मालिका. आणि त्याच मालिकेत आज आपण एक महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात ज्यांनी वेगळं काम करून एक योगदान दिलेलं आहे त्या योगदानावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. समीरा आणि मी तेच काम महाराष्ट्रासाठी, तुमच्यासाठी या मालिकेद्वारे करणार आहोत. आणि आजच्या भागामध्ये आपण एका खास ठिकाणाविषयी जाणून घेणार आहोत. ज्यांची पावलं थकली आहेत पण मन अजूनही तरुण आहे अशा ज्येष्ठांच्या जीवनात आनंदाची भर घालणारं पुण्यात असणारं निसर्ग छाया हे मायेचं घर आहे. निसर्ग छाया ही एक नुसती जागा नाही, तर ती आहे आनंदाची एक सुंदर अनुभूती, जिथे आयुष्याच्या संध्याकाळी वयाचा संधिप्रकाश सुखाच्या सूर्योदयाने उजळून निघतो. आज आपल्यासोबत असंच एक अतिशय संवेदनशील व्यक्तिमत्व आहे, ज्या एका महत्त्वाच्या प्रकल्पाचं नेतृत्व करतायत आणि त्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत, ज्यांनी समाज कल्याण आणि महिला सक्षमीकरण यातला एक नवा आदर्श उभा केलाय. आपल्यासोबत आहेत देवगावकर फाउंडेशनच्या सहसंस्थापक आणि संचालिका श्रीमती अमृता देवगावकर. त्यांचं स्वागत आपण कार्यक्रमात करणारच आहोत, पण तत्पूर्वी पाहूया एक छोटीशी ध्वनी चित्रफित. निसर्ग छाया, श्रीमती अमृता देवगावकर. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या संवेदनशील संकल्पनेतून आणि त्यांच्या खंबीर पुढाकारातून निसर्ग छाया या अनोख्या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली. दादांच्या मार्गदर्शनाखाली अमृताताईंनी या प्रकल्पाचे असे नियोजन केले की आज हजारो ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात विरंगुळ्याचे आणि आनंदाचे क्षण फुलले आहेत. अमृताताईंनी केवळ एक संस्था उभी केली नाही, तर गेल्या काही वर्षात त्यांनी आकडेवारीलाही थक्क करेल असं काम करून दाखवलं आहे. निसर्ग छाया उपक्रमातून तब्बल 32,000 पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरण्यापासून ते डेस्टिनेशन कोवर्किंगच्या माध्यमातून 2,000हून अधिक उद्योजकांना बळ देण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. उन्नती अभियानाद्वारे त्यांनी 100हून अधिक महिला उद्योजकांना जागतिक व्यासपीठ मिळवून दिले आहे. अमृताताई, 2023 पासून ही चळवळ तुम्ही सुरू केली आणि ती गतीनं पुढं जाते. तर या चळवळीमध्ये, या कामामध्ये तुमची वाटचाल ही म्हणजे एक उद्योजिका म्हणून, एक राजकीय कार्यकर्त्या म्हणून आणि शिवाय हे काम, तर हा मेळ कसा बसवता तुम्ही? नमस्कार. सर्वप्रथम मी आणि माझे मिस्टर हे गेले 9 वर्ष राजकारणामध्ये
काहीतरी आमचा सहयोग व्हावा अशा दृष्टीने काम करत आहोत. सुरुवातीला माझ्याकडे उद्योग आघाडीची जबाबदारी होती पुणे शहराची 2 टर्म्स. त्यानंतर मी महिला मोर्चा अध्यक्ष आहे कोथरूड मंडळाची. तर हा राजकीय प्रवास म्हणूया. उद्योजिकताचा प्रवास म्हटला तर गेले 25 वर्ष आमचा एक वॉटरप्रूफिंग आणि स्विमिंग पूलचा व्यवसाय आहे. सो एक तालमेल म्हणतो आपण राजकीय आणि उद्योजिकताचा, असा आम्ही साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात आम्हाला सगळ्यात लकी आम्ही ठरलो की आम्हाला माननीय चंद्रकांत दादा पाटील असे मेंटॉर मिळाले आणि गेले 7-8 वर्ष झाले आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आहे. आणि त्यांच्याबरोबर काम करताना आम्हाला प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली की राजकारण आणि समाजकारण हे एकच आहे. आणि तो धागा आम्ही त्यांच्यापासून जो उचलला आणि त्यात आम्हाला लक्षात आलं की याच्यात खूप काही करण्यासारखं आहे. त्यामुळे बोथ थिंग्स वेंट हँड इन हँड. आणि जसं मी म्हटलं की चांगले मेंटॉर गाईड करायला आहेत. कधी आम्ही सजेशन्स देतो, कधी ते सांगतात. रिसेप्टिव्ह असणं पण फार आवश्यक असतं. आणि त्या वाटचालीतनं निसर्ग छायाचा एक जन्म झाला असं आपण म्हणूया. भारतीय जनता पार्टी नावाच्या पार्टीचं काम करत असतानाही मोठ्या प्रमाणावर सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून खूप प्रकल्प जे चालले आहेत त्यातले प्रमुख 4 प्रकल्प, ज्येष्ठांना वृद्धाश्रम हा एक भाग झाला, पण सगळं बरं चाललं आहे, पण 1-2 दिवस म्हातारीला कुठे फिरायला जायचं असतं. आणि त्यामुळे पुण्याच्या जवळ हवं म्हणून भुगावला एक निसर्ग छाया नावाचं ज्येष्ठांना मोफत रिसॉर्ट सुरू केलं आहे. आणि खूप ॲक्टिव्हिटी असते. पीपल आर एन्जॉईंग दॅट. 28,000पेक्षा जास्त संख्या आता गेल्या काही वर्षात 2 दिवसासाठी राहून गेली. तशी 4 कामं पाहताना अनेकजण म्हणतात की हे तुमचं मानसिक समाधान आहे की आध्यात्मिक समाधान आहे. तर मानसिक समाधान हे सुरुवातीला असतं की एखाद्याची फी भरली आणि त्याच्या आईवडिलांनी मुलांनी आदर व्यक्त केला की आपल्याला बरं वाटतं. पण त्याच्या पुढची स्टेप जे आहे आध्यात्मिक समाधान, की ज्याच्यामध्ये तो आणि मी वेगळा नाहीच आहे, माझ्यासाठी केलं असतं तर मी त्यासाठी केलं. तर हे आध्यात्मिक समाधान अलीकडच्या काळामध्ये मला खूप मिळायला लागलं. किंवा माझ्या घरातल्या मुलासाठी केलं असतं तर माझ्याच घरातला मुलगा आहे. तर असं एक खूप चांगलं काम चाललं आहे. आपल्या माध्यमातून याला प्रसिद्धी मिळते याबद्दल मी आनंद व्यक्त करतो. आणि त्यातनं निसर्ग छाया हे विशेष का, तर इट इज अ सिनियर सिटीजन रिसॉर्ट, ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेलं रिसॉर्ट, जिथे स्टे म्हणजे राहण्याची व्यवस्था मोफत आहे 2 दिवसापर्यंत. फक्त फूडचे चार्जेस आपण घेतो. आणि प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला तिथे माहेरी आल्यासारखं वाटतं. सो ही त्याची वैशिष्ट्य आहे की 60-70व्या वर्षी महिलांना शक्यतोवर माहेर नसतं आणि ते त्यांचं माहेर होतं 2 दिवसासाठी. आणि ते आम्ही देण्याचा आम्ही दोघे जण, मी आणि माझे मिस्टर, प्रयत्न करत असतो. आणि या सगळ्यामध्ये मदत श्री चंद्रकांत दादांची असतेच. आपला इतका हा सुंदर विचार आहे म्हणून मला विचारावं असं वाटतं की आता आपण म्हणालात तसं दादांसाठी, चंद्रकांत दादा पाटलांसाठी हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रोजेक्ट आहे. तर तुम्ही जेव्हा सुरुवात केली त्यावेळेस तुमच्या समोर आणि तुम्हाला मार्गदर्शन करत असताना दादांनी काही विजन दिलं असेल, काही दृष्टी दिली असेल, तर ती काय होती नेमकी? त्यांची अशी एक सिमिलर संकल्पना कोल्हापुरात राबते. आणि जेव्हा ते पुण्यात आले तेव्हा त्यांची अशी इच्छा होती की पुण्यात सुद्धा ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीतरी करावं. तर का करावं इज, आता जसं आम्ही कोथरूडमध्ये राहतो आणि कोथरूड मतदारसंघामध्ये जर तुम्ही बघितलं तर आता 60 ते 65% हे ज्येष्ठ नागरिक आहेत. आणि मॅक्झिमम लोकांची मुलं ही आयदर अब्रॉड आहेत किंवा इतर गावी, म्हणजे बँगलोर म्हणा, दिल्ली म्हणा, जॉबसाठी, व्यवसायासाठी बाहेर. व राहतं कोण? आजी आणि आजोबा. आणि आजी आजोबांना असं असतं की त्यांना खूप लांब स्वतःहून टूर प्लॅन करून जाणं फिजिकली पॉसिबल नसतं, कधी कधी पैशानी पॉसिबल नसतं. तर विजन अशी आहे की पुण्याच्या पासून जवळ एक सुंदर ठिकाण जे स्वच्छ, वेलकमिंग, पॉझिटिव्ह एनर्जी देणारं, तिथून स्ट्रेस फ्री होऊन येता येणारं असं उपक्रम, अशी जागा आपण उपलब्ध करून देणे, हे दादांचं व्हिजन होतं. आणि फॉर्च्युनेटली असं झालं की आमचा दोघांचा, माझा आणि माझ्या मिस्टरांचा अनुभव हा रिसॉर्ट्स डेव्हलपमेंट आणि रिसॉर्ट्स मॅनेजमेंटचा होता. आणि आम्ही सर्व्हिस अपार्टमेंट्स भुगावला रन करतच होतो आमचे. आणि दादांनीच त्याचं उद्घाटन केलं होतं. आणि ते अशी दोन्ही गोष्टी मिळून आल्या, जुळून आल्या आपण म्हणतो. तर आम्ही सुरुवात एक
18च्या कॅपॅसिटीनी 16च्या कॅपॅसिटीनी केली 2023 जसं तुम्ही म्हणालात. आणि टुडे आय एम व्हेरी ग्लॅड टू से दॅट वी आर ॲट अ कॅपॅसिटी ऑफ 80 to 100 in 2.5 years. म्हणजे एका वेळेस 100 व्यक्ती, म्हणजे जोडपी म्हटलं तर 50 जोडपी ग्रुप्स, रियुनियन्स, कॉलेजचे जे 50व्या वर्षी सेलिब्रेट करतायत 10वी झालेले, म्हणजे 75 साली SSC झालेले, 75 साली HSC झालेले, असे रियुनियन्स आता आमच्याकडे खूप होतात. किती छान. आणि गेल्या 2.5 वर्षात सांगायला आनंद होतो की आमचे उपक्रम असो किंवा स्टे असो किंवा डे ट्रिप असो, या माध्यमातून 32,000 लोक आम्हाला जोडले गेलेले आहेत. वा. आणि काय अनुभव असतो, काय प्रतिक्रिया मिळतात? प्रतिक्रिया म्हणजे आम्ही म्हणतो आशीर्वाद मिळतात आणि ते आमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. मला वाटतं म्हणजे जेव्हा मी आता हे तुमच्याकडून ऐकत असताना माझ्या आईबाबांचा विचार करते आहे, तर अनेकदा असंही होतं की आईबाबांना कुठेतरी पाठवूया आपण, 2 दिवसासाठी जरा विश्रांती घेऊन, पण आपल्याला एक खात्री पण हवी असते की त्यांची तशीच काळजी तिथे घेतली जाईल. तर त्याही दृष्टीने काय काय सोयी आहेत आपल्याकडे? सर्वप्रथम आपल्याकडे बसची सोय आहे. म्हणजे माननीय चंद्रकांत दादांचं जे कोथरूडचं ऑफिस आहे तिथून मोफत बस सेवा आहे. तर तिथून निसर्ग छाया हे थोडंसं पुण्याच्या एक 5 किलोमीटरवर आहे, म्हणजे नॉट व्हेरी फार, 15 मिनिटं अंतर कोथरूडून. तिथून तिथपर्यंत सेवा, बस सेवा अगदी. आणि सो फ्री बस सर्व्हिस आहे, शटल सर्व्हिस, पिकअप अँड ड्रॉपची. सो पहिली सुरुवात अडचण ज्येष्ठ नागरिकांना येते की मी तिथे जाऊ कशी किंवा मी तिथे जाऊ कसं. सो बसची सुविधा आहे. तिथे आल्यावर आल्या त्या ज्येष्ठ नागरिकांना जसं आपण लहान मुलांचं कौतुक करतो, त्यांच्या हातात सगळं आणून देतो, अगदी फक्त भरवत नाही पण अशा गोष्टी ज्या त्यांना असं फील करतात की दे आर द किंग अँड क्वीन्स, असं आम्ही त्यांना ट्रीट करतो. आमचा हाऊसकीपिंगचा स्टाफ आहे, आमचा मॅनेजरियल स्टाफ आहे, आमचा ऍक्टिव्हिटी कोऑर्डिनेटर्स आहेत, हे सगळेजण त्यांची काळजी घेतात. फूड इज एक्सलंट, म्हणजे आमच्याकडे येणारा व्यक्ती तृप्त होऊनच जातो याची काळजी घेतो. पण ताई, याच्यासाठी आर्थिक बाजू जी आहे ते जे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला हे परवडेलच असं नाही. तर या मुद्द्यावर काय आपण काम केलंय का? आता हे परवडण्यासाठी आपण स्टेचे चार्जेस घेतच नाही, आपण फक्त फूडचे चार्जेस घेतो. ते नॉमिनल 650 रुपये पर पर्सन पर डे, म्हणजे त्याच्यात दुपारचं जेवण आलं, संध्याकाळचा हाय टी आला, रात्रीचं जेवण आलं आणि नेक्स्ट डेचा ब्रेकफास्ट आला. त्यामध्ये सगळ्या रूम्स AC आहेत, सगळे गेम्स आले, बैठे खेळ, लॉनमध्ये खेळ. आमची एक बलून ऍक्टिव्हिटी खूप फेमस आहे. आम्ही एक योगा टीचर लावली आहे संध्याकाळी त्यांच्यासाठी, जी गेम्स घेते, योगा गेम्स घेते. आमचे स्वतःचे ऍक्टिव्हिटी कोऑर्डिनेटर्स आहेत जे त्याच्याकडनं, जसं मी म्हटलं. सो हे सगळं आम्ही 650 मध्ये देतो. त्यामुळे त्याचा उद्देश असाच आहे की तुम्ही जर बघितलं, जसं मी म्हटलं रियुनियन्स होतात 50 वर्ष, तर तुम्ही जर बघितलं, आपण शाळेत असतो किंवा 12वी कॉलेजमध्ये आपण मित्रमैत्रिणी असतो आणि आपण ॲट सेम लेवल असतो, फायनान्शियली म्हणूया किंवा एखाद्याची बॅकग्राऊंड ही थोडीफार सिमिलरच असते, कारण बर्ड्स ऑफ फेदर फ्लॉक टुगेदर असं आपण म्हणतो. पण जेव्हा तुम्ही पास आउट होऊन जाता, तुमच्या करिअरमध्ये पुढे जाता, तर साहजिकच काही लोक खूप वेगळ्या स्थानावर असतात, काही नॉट सो. हे नथिंग रॉंग इन दॅट. पण आता काय होतं, 60 वर्षानंतर सगळे रिटायर होतात आणि जेव्हा एकत्र गेट टुगेदर ठरायचं असतो, तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो की जायचं कुठे जे सगळ्यांना परवडेल असं. कोणी म्हणतं मला 5 स्टारची सवय, कोणी म्हणतं मला अफोर्ड नाही करता येईल. तो प्रश्नच दादांनी काढून टाकलाय. बरोबर. राहणं फुकट, फॅसिलिटी 5 स्टार, मग हा विषयच येत नाही. त्यामुळे फक्त फूड चार्जेस प्रत्येकाला परवडतात. त्यामुळे ते सगळे परत येतात. दादांची इन्व्हॉल्वमेंट कशी असते? दादांचं ॲज आय सेड ही संकल्पनाच त्यांची आहे मुळात, हे मार्गदर्शनच त्यांचं आहे. कुठे कमी पडेल, आणि त्यांचे सारखे पिरियॉडिक व्हिजिट्स असतात. हा उपक्रम जेव्हा आम्ही चालू केला ऑक्टोबरमध्ये, आधी दादा आणि अंजलीताई म्हणजे त्यांच्या वाईफ आणि 2-3 असे ज्येष्ठ नागरिक हे आधी 2 दिवस येऊन राहिले. त्यांनी सगळं व्यवस्थापन बघितलं. त्यांना जेव्हा वाटलं की नाही इथे हे ऍड करायला पाहिजे, हे सबट्रॅक्ट करायला पाहिजे, हे सगळं ते बघतात. मग आम्ही त्याप्रमाणे चेंजेस करतो की जेणेकरून आता ते ज्येष्ठ नागरिकांना असं नाही वाटलं पाहिजे की आपली गैरसोय झाली.
आणि आता आम्ही आर्थिकचं जे तुम्ही म्हटलं तसं आम्ही CSR आम्ही सर्टिफाईड आहोत, ATG आहे, आम्ही अपील करतो, आम्ही मोठे मोठे कार्यक्रम घेतो, त्याच्यातनं पण मदत होते. समाजात असे खूप लोक आहेत की ज्यांना काहीतरी ज्येष्ठांसाठी करावंसं वाटतं, पण कुठे करावं हे त्यांना कळत नाही. तर त्यांना जर हा प्रश्न पडला तर या माध्यमातून मी अपील करेन की निसर्ग छाया डेफिनेटली एक प्लेस आहे जिथे ते मदत करू शकतात. फॉरेनचे मुलं फार सेंटिमेंटल असतात की आई वडील इथे आहेत, त्यांचं करणारं कोणी नाही आहे, सो त्यांना पण आम्ही अपील करतो. असं निसर्ग छायाच्या बॅनर खाली येस, फक्त ज्येष्ठ नागरिक आणि त्या अनुषंगानं चाललेले उपक्रम हो. एवढीच ऍक्टिव्हिटी आहे का तुमची? निसर्ग छायाला ज्येष्ठ नागरिकांचं आहे, 60+ हे कंपल्सरी आहे. पण आता त्याला अलाइड आपण एक जोडतो आहे, दॅट इज निसर्ग छाया हेल्थ अँड वेलनेस सेंटर. हे शॉर्टली ओपन होणार आहे. तिथे पण आधी दादा, माननीय चंद्रकांत दादा आणि काही गेस्ट येऊन राहणार, ते सगळं बघणार वेदर इट इज गुड इनफ टू ओपन टू पीपल. आणि सो हेल्थ अँड वेलनेस सेंटर आपण चालू करतोय. तिथे आपण वयाची अट ठेवली नाहीये. सो सेम कॅम्पसमध्ये आपण एक वेगळी प्रोव्हिजन, एक वेगळा मजला त्याला डेडिकेट करतोय. तिथे तुम्हाला फिजिओथेरपी, स्पा, आयुर्वेदिक कन्सल्टेशन, योगा, प्राणायाम, मेडिटेशन असे पॅकेज मिळणार आणि तुम्ही ते करून जाऊ शकतो. एक डेस्टिनेशन म्हणून आमचं यंगस्टर स्टार्टअपसाठी उपक्रम आहे. हे सगळे दादांच्याच संकल्पनेतले आहेत. ते आपण रन करतो फॉर स्टार्टअप्स. म्हणजे जसं ज्येष्ठांसाठी काहीतरी आहे तसं आपलं यंगस्टर्ससाठी सुद्धा आहे. आणि त्याच्यातनंच डेस्टिनेशनमध्ये महिलांसाठी एक उपक्रम आहे, त्याचं नाव उन्नती, वुमन एम्पॉवरमेंट असा. असे वेगळे वेगळे त्या हेड खाली आपण उपक्रम चालवत असतो. हे डेस्टिनेशन कोवर्किंग हा जो प्रोजेक्ट आहे त्याच्याविषयी थोडं अधिक सांगा ना. डेस्टिनेशन कोवर्किंगची सुरुवात ही अशी झाली की जेव्हा मी उद्योग आघाडी प्रमुख होते पुण्याची, आणि माझे मिस्टर अजूनही इन्फ्रास्ट्रक्चर सेल हेड आहेत आधीपासून. सो आम्हाला त्या वेळेस खूप एंटरप्रेन्योर्स जोडल्या गेले आमच्याशी खूप. आणि काही स्टार्ट लेवलचे होते, काही मिड लेवलचे होते, काही एस्टॅब्लिश्ड होते. तर तेव्हा झाला कोविड. आणि कोविडमध्ये आम्हाला असं जाणवलं की खूप लोकांचे कॅपिटल जे असतात, बिझनेस कॅपिटल, हे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये लॉक झालेले असतात. आणि तेव्हा त्यांना वर्किंग कॅपिटल जे आपण म्हणतो ते कमी पडतं. मग दादांकडे आम्ही हा मुद्दा मांडला. हा ग्रीव्हन्स नव्हता, हा दिस इज नॉट अ ग्रीव्हन्स, हा प्रॉब्लेम हा सोसायटीतला कोविडमध्ये निर्माण झालेला प्रॉब्लेम होता. बरोबर. सो दादा म्हणाले की आपण असं केलं तर की यांना आपण जागेचा खर्च जो महत्वाचा आहे तो एलिमिनेट करून टाकला. म्हणजे सबसिडाइज, एलिमिनेट नाही, सबसिडाइज. म्हणजे त्यांना जो काही खर्च आहे तो त्यांनी त्यांच्या प्रॉडक्ट डेव्हलपमेंटवर टाकावा, त्यांच्या मार्केटिंगवर टाकावा, त्यांच्या सेल्सवर टाकावा. सो या अनुषंगाने आपण एक डेस्टिनेशन कोवर्किंग चालू केलं. आपलं 125 कॅपॅसिटी आहे. तिथे अगदी माफक दरामध्ये आपण टेबल स्पेस विथ इंटरनेट फॅसिलिटी, सर्व्हर्स आहेत, सायबर सिक्युरिटी आहे, पॅन्ट्री आहे, कॉन्फरन्स रूम आहे. सो आपण काय म्हणतो, इथे येऊन काम करा. महिला पण ना, मी सांगते तुम्हाला, तर मी महिला उद्योजिका आहे. जेव्हा वर्क फ्रॉम होम झालं ना, त्या खूप कम्फर्टेबल होत गेल्या, पण त्यांची प्रोडक्टिव्हिटी कमी होत गेली. म्हणजे आय थिंक यू अँड मी कॅन कोरिलेट की घरी बसलं ना की इथे काम आहे तिथे पसारा दिसतो, इथे काम आहे तिथे बाई येते, इकडे काम आहे, आणि तुमची प्रोडक्टिव्हिटी कमी होते. सो मी म्हणते 8 तास घरी काम करण्यापेक्षा 4 तास या फुल कॉन्सन्ट्रेट करा, तेवढाच आउटकम तुमचा निघेल. खरं आणि अफोर्डेबल. सो डेस्टिनेशन दिस इज हाऊ डेस्टिनेशन स्टार्ट. नाही, या सगळ्या वाटचालीमध्ये एक भावनिक नातं तुमचं निसर्ग छायाशी आहे. तर एखादा आठवणीत राहावा असा काही प्रसंग घडला का? सुखद असेल, दुःखद असेल? प्रसंग तर खूप घडले. कारण मी म्हटलं तसं 32,000 लोक आज तिथे येऊन गेलेले आहेत, राहून गेले आहेत. सगळ्यात जास्त आपण म्हणतो ना, एखादी गोष्ट आपल्याला लक्षात राहते, तर अशा जेव्हा 95+ आजी येतात किंवा आजोबा येतात आणि आमच्याबरोबर डान्स करतात आणि उत्साहाने करतात आणि सगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये त्यांना भाग घ्यायचा असतो, हा क्षण अविस्मरणीय असतो. आणि ताई, आता जाता जाता तुम्हाला हे विचारावं वाटतं की चंद्रकांत दादांची निसर्ग छाया संदर्भातली पुढच्या 10-20 वर्षाची नक्की विजन काय, किंवा तुमचंही काहीतरी स्वप्न असेल?
स्वप्न तर खूप असतात. आणि विजन अशी आहे की ज्येष्ठांना लागणाऱ्या सर्व सुविधा ज्या त्यांना आनंद देतात या सगळ्या आपण केल्याच पाहिजे, कंटिन्यू केल्या पाहिजे, थोड्या डिसेंट्रलाइज केल्या पाहिजे. म्हणजे आज पुण्याला उठून येणं हे वर्षातनं कदाचित एकदा शक्य आहे त्यांना, पण आमची अशी फार इच्छा आहे की ते डिसेंट्रलाइज करावं. आमचा असा एक प्रयत्न चाललाय की सोसायटीजमध्ये एक छोटंसं केंद्र असावं जिथे ते रोज येऊन विरंगुळा करायचा आणि मग एक 6 महिने इकडे येऊन राहावं. हा पण एक आहे. मला वाटतं या वयामध्ये जितकं तुम्ही आनंदी राहता तितकं तुमचं आयुष्य आणि आरोग्य हो, अगदी. दोन्ही सांभाळायचं. क्वालिटी ऑफ लाईफ ही चांगली दिली पाहिजे, कारण कधीतरी आम्ही पण ज्येष्ठ नागरिक होणार आहोत. सो हेच आमचं विजन आहे की ट्राईंग टू ब्रिंग हॅपीनेस टू सिनियर सिटीजन्स लाईफ, आणि त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ आमच्यामुळे निदान 2 दिवस तरी चांगली झाली पाहिजे. यासाठी जे लागेल ते. नुकताच एक महामेळावा सुद्धा झाला ना, हो. त्याविषयी सांगा. आता 1 एप्रिलला झाला आमचा दुसरा महामेळावा होता. गेला महामेळावा 3 जूनला झाला गेल्या वर्षी. तर इथे येऊन राहून गेलेले लोक आणि त्यांनी आमचा केलेला प्रचार, म्हणजे आम्हाला वर्ड ऑफ माउथनीच बुकिंग मिळतं. म्हणजे सोशल मीडिया आहे आमचं, पण जितकं वर्ड ऑफ माउथनी. तर या महामेळाव्याला आमच्याकडे 7,000 ज्येष्ठ नागरिक आले. आणि ते का आले तर ते कार्यक्रम तर आम्ही ठेवलाच होता, एखादा गाण्याचा कार्यक्रम, पण ते आले होते की दादांनी हा उपक्रम ठेवला आहे आणि इट वॉज अ वे टू पे ग्रॅटिट्यूड टू हिम. म्हणून हे 7,000 लोक आले. धो पाऊस पडला 1 एप्रिलला. म्हणजे आम्ही विचार नाही केला की 1 एप्रिलला, तरी सगळेजण शेवटपर्यंत थांबले. सो आपण तिथे मागच्या महामेळाव्याला पण ज्येष्ठ नागरिकांना लागणाऱ्या वस्तू आणि सुविधांचे स्टॉल्स पण ठेवतो. म्हणजे त्यांच्यासाठी टूर पॅकेजेस असतात स्पेशली डिझाईन, त्यांच्यासाठी योगा केंद्राचे पॅकेजेस असतात, जेनेरिक मेडिसिनचा स्टॉल असतो, असे त्यांना लागणारे फार गोष्टी असतात. आणि दे ऑलवेज टेक अस बाय सरप्राईज. म्हणजे मला वाटलं होतं, मागच्या वर्षी आम्ही त्यांना एक ट्रॅव्हल्स होते, त्यांना म्हटलं तुम्ही 4 धाम यात्रा ठेवा बिकॉज हे लोक जातात. ते म्हणे आमचं सगळं बुकिंग सिक्कीम आणि 7 सिस्टर्सचं झालं ज्येष्ठ. सो दे ऑलवेज ब्रिंग अस सरप्राइजेस. बरोबर. नक्कीच कुठेतरी निसर्ग छायामधली ती जी छाया आहे ती नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचते आहे. ती सावली म्हणा, सुखाची सावली. तुम्ही म्हणालात तसं 2 दिवस निवांत क्षण, आपलं वय विसरून आपल्याला पुन्हा एकदा लहान होता येणं, हे सगळेच अनुभव हे या वयासाठी खूप महत्वाचे, खूप मोलाचे क्षण तुम्ही त्यांना देत आहात. मला फक्त ऍड करायचंय तुम्ही निसर्गाची छाया की जेव्हा हे सुरू केलं ऑक्टोबर 23ला, तर ऑगस्टमध्ये माय मदर पास्ट अवे ऑफ डिमेन्शिया अँड अल्झायमर. तिचं नाव छाया होतं, म्हणून तिच्या मेमरीमध्ये आम्ही निसर्ग छाया असं नाव ठेवलं. खूप मोठं काम करताय आपण अमृताताई. आणि आपण चंद्रकांत दादा यांचं खरंच महाराष्ट्रानं प्रेरणा घ्यावी. अनेक गावांमध्ये निसर्ग छायासारखे उपक्रम सुरू व्हावेत, अशा पद्धतीचं तुमचं काम आहे. थँक्यू. त्याबद्दल खूप खूप अभिनंदन, शुभेच्छा तुम्हाला. येस, थँक्यू. आणि थँक्यू सह्याद्री वाहिनी की आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली दादांनी इथपर्यंत येऊन तुमच्यासमोर आमचा उपक्रम मांडता आला आम्हाला. त्याबद्दल आमच्याकडनं पण खूप खूप धन्यवाद. अमृताताई, आज तुमच्याशी संवाद साधत असताना इतक्या नवीन गोष्टी कळल्या. एकतर निसर्ग छायासारखा इतका सुंदर उपक्रम आहे, आज हजारो ज्येष्ठांना तुम्ही या माध्यमातून आनंद दिलेला आहे. त्याचबरोबर महिला उद्योजकांसाठीचा उन्नतीसारखा उपक्रम असेल की ज्यातून त्यांना अधिक जोमाने काम करता येतं आहे. तरुणांसाठीचं स्टार्टअप, एकत्र काम करणं असेल, त्यासाठी वर्किंग स्पेस त्यांना देणं असेल, हे सगळेच उपक्रम खूप नाविन्यपूर्ण आहेत. आणि तुम्ही मगाशी जसं म्हणालात की एक समाजकारण करणं, या निष्ठेने तुम्ही ज्या पद्धतीने इतकं सातत्याने काम करता आहात ते पाहून खरंच खूप छान वाटतं. आणि दादांसारखी एक दूरदृष्टी तुमच्या बरोबर असल्यामुळे मला वाटतं त्या नेतृत्वाचा अतिशय सुंदर पद्धतीने विधायक असा उपयोग तुम्ही करून घेत आहात. तर फार छान वाटलं. आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी, तुमच्या पुढील सगळ्या उपक्रमांना मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. जय हो या कार्यक्रमाच्या माध्यमातून असंच चांगलं काम करणाऱ्यांचा आपण जय जयकार करतो आहोत. कारण ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचायला हवी, त्यातून आपल्यालाही प्रेरणा मिळत असते. या प्रकल्पांचा, या उपक्रमांचा आपल्याला लाभही घेता येतो. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. आणि आज या ठिकाणी
राजा माने यांच्यासोबत इथेच थांबतो आहोत. धन्यवाद. अमृताताई, मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. महाराष्ट्राचा तू जागर हो, निर्मितीचा तू सागर हो, भुकेल्याची तू भाकर हो, दुःखितांची तू पुंकर हो. लढण्याची, जिंकण्याची, आरंभाची, अंताची, टाकलेल्या पावलांची, जागलेल्या रातींची, राखलेल्या संयमाची, मोडलेल्या चौकटींची, साऱ्यांची तू जय हो.